गाईज, वेलकम टू अवर फूडीज चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत कमी साहित्यामध्ये हॉटेलसारखी चव देणारी रेसिपी, जी अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते व लहानांपासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळेच बाहेरचं खायला विसरतील. चला तर मग वेळ न घालवता लगेच बनवायला सुरुवात करूया. एका कढईमध्ये ऑइल घालून त्याला छान गरम करून घ्यायचं आहे. ऑइल गरम झालं की लगेच त्यात 2 अंडे फोडून घाला व त्याला मिक्सअप करून शिजवून घ्या. एक छान शिजले की त्यात 1 चॉप्ड ऑनियन, 1 चॉप्ड बेज, 2 चॉप्ड कॅरोट अँड 1 चॉप्ड कॅप्सिकम घालून त्याला मिक्स करून शिजवून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल सुद्धा ॲड करू शकता. व्हेजिटेबल्स छान शिजले की त्यात बारीक केलेली मिरची घाला व 5 ते 7 लाल मिरच्या त्यात ॲड करा. तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता व परत एकदा त्याला मिक्स करून त्यात काही बेसिक मसाले ॲड करा. लाईक 1 टीस्पून चिली पावडर, स्वादनुसार सॉल्ट, हाफ टीस्पून टर्मरिक पावडर अँड 1 टीस्पून एग्स मसाला. त्यांना मिक्स करून मसाले सुद्धा छान 4 ते 5 मिनटं शिजवून घ्या. त्यानंतर थोडं फ्लेवरसाठी मी घरी बनवलेली गूळ चटणी घातलेली आहे. तिला बनवण्यासाठी इमलीला थोडं वॉर्म पाण्यात घालून 1 तास सोक करायला ठेवा. सोक झालं की मिक्सरमधून त्याला पिसून काढा व थोडं शुगर ॲड करा व त्यात थोडं रेड चिली अँड ब्लॅक सॉल्ट घालून मिक्स करून त्यात घाला. त्यानंतर यात शिजलेले राईस घालून त्याला छान मिक्स करून घ्या. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल. आपला राईससुद्धा छान मिक्स झालेला आहे. त्यानंतर त्यात एक असा मोठा आकारात कापलेला टोमॅटो ॲड करा व सांबार टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये हाफ टीस्पून ऑइल ॲड करून त्याला गरम करून घ्या व त्यात 1 अंडा फोडून त्यात चिमूटभर तिखट, चिमूटभर मीठ, चिमूटभर एग्स मसाला व चिमूटभर पास्ता मसाला व कोथिंबीर घालून त्याला शिजवून गरमागरम सर्व करा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.